सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुगटी जळाळी, कारुण्य सिंधू भवदुःख हारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. शंभो शिव हर हर महादेव. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. आपण सगळे हनुमान आणि बिभीषण यांच्यामधली चर्चा, हनुमान आणि बिभीषण यांच्यामध्ये दोघांच्या भेटीमध्ये बिभीषणाला मोठं कुतूहल होतं आणि प्रत्येक क्षणाला ते राम समजावून घ्यायचे. आणि रामाचा हा रघुवंश ऐकल्यानंतर बिभीषणाला फार आनंद झाला आणि त्या आनंदाभरामध्ये ते हनुमंतरायांना म्हणले की अहो, रामाला शत्रू भेटलाय, तो सुद्धा रावण. आम्ही सुद्धा काही साधेसुधे नाही, म्हणजे आम्ही सुद्धा चांगल्या घराण्यामधले आहोत. आणि ते ऐकल्यानंतर मारुतीने मोठ्या कुतूहलाने बिभीषणाकडे बघितलं आणि म्हणलं की बघा, मी रामाचा सेवक आहे, तुम्हाला मी एक विचारलं तर चालेल का? तुम्हाला रागता येणार नाही ना? बिभीषण म्हणले, अहो, तुमच्यामुळे मला प्रभू रामचंद्रांची भेट झाली आणि प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेण्याची माझी पात्रता नसताना केवळ तुमच्या उपदेशामुळे एक एक गोष्टीच्या तुम्ही मला रामाच्या सांगताय, त्यामुळे मला राम समजू लागलाय आणि माझ्या पोटी ते पुण्य जमा व्हायला लागलंय की जेणेकरून रामामध्ये मला देवाचं दर्शन होईल. त्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्त काहीही विचारा. त्याच्या वेळेला म्हणजे की थोडंसं कुच्छित अशा मनाने किंवा थोडंसं एक विचारपूर्वक अशा ह्याच्याने हनुमंतराय बिभीषणाला विचारतात की अहो, तुमचा स्वभाव इतका चांगला आहे आणि मग तुमचा भाऊ रावण तो असा कसा, म्हणजे आणि तो कुंभकर्ण तो झोपू नये तो असा कसा? त्याच्या वेळेला बिभीषण म्हणतो की मारुतीराया, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आहे, परंतु रावणाचा तुम्हाला पुनर्जन्म माहिती आहे का? आमचे पुनर्जन्म तुम्हाला माहिती आहेत का? हनुमान म्हणला की नाही, हे मला काही माहिती नाही, कारण मी संपूर्णपणे रामाच्या सेवेमध्ये असतो आणि रामाबद्दल तुम्ही मला काही विचारा, मला सगळं माहिती आहे, परंतु बाकी माहिती नाही. त्यावेळेला बिभीषण आता रावणाचा पुनर्जन्म सांगतायत. कदाचित आपल्यालाही तो माहीत नसेल. आणि रावण हा त्याच्या पाठीमागच्या जन्मी म्हणजे की त्याच्या पूर्वाश्रमीच्या जन्मी हा प्रतापभानू नावाचा राजा होता आणि प्रतापभानू नावाचा राजा खूप तपस्वी होता. त्याचबरोबर तो प्रजागणांकरता खूप चांगला होता, तो पुण्यवान होता, धनवान होता आणि संपूर्ण त्याची नगरी अगदी आनंदामध्ये होती. आता या प्रतापभानू राजाला अशी सवय होती की दररोज रात्री आपल्या पूर्णपणे नगरीमध्ये तो फेरी मारत असे आणि फेरी मारून चौकशी करत असे की आपले संपूर्ण प्रजाजन सुखी तर आहे ना, कुणाच्या आयुष्यामध्ये काही विघ्न तर नाही ना, कुणाच्या आयुष्यामध्ये काही छलकपट सुरू नाही ना, किंवा कुणाच्या आयुष्यामध्ये काही वेगळ्या प्रकारची अशी व्याधी तर नाही ना. आणि मग ते संपूर्ण तो त्या सगळ्या प्रजेची चौकशी करून त्याचे त्या ठिकाणी जे जे काही गुप्तहेर नेमले असतील त्या गुप्तहेरांबरोबर चर्चा करून रात्री दरबारामध्ये आपल्या म्हणजे की पूर्णपणे राजवाड्यामध्ये येऊन तो निद्रा घ्यायचा. त्याप्रमाणे प्रतापभानू राजा आपल्या घोड्यावरनं चाललेला आहे आणि त्यावेळेला त्याच्या वेशीवरती त्याला एक अलौकिक असे सत्पुरुष दिसले आणि एक मोठे साधू पुरुष, मोठे ऋषी, मोठे तपस्वी भावांनी त्या ठिकाणी बसलेले होते. प्रतापभानू राजाने त्यांच्याकडे बघितलं आणि विचार केला की याच्या अगोदर ते या तपस्वी माणसाला मी कुठे बघितलेलं नाहीये आणि पहिल्यांदा हे तपस्वी ऋषी मला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. मला निश्चितपणे त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायला पाहिजेत. मी जर यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेतले तर निश्चितपणे मला काहीतरी वेगळी प्राप्ती होईल आणि माझ्या प्रजागणाकरता किंवा या वसुंधरेकरता मला आणखीन काही करता येईल. आणि प्रतापभानू राजा त्या ठिकाणी गेला. आता ज्या वेळेला एखाद्या तपस्वींकडे जायचं आहे, एका ऋषींपुढे समोर जायचं आहे, त्याच्या वेळेला प्रतापभानू राजाने पूर्णपणे आपला घोडा जो आहे तो बाजूला केला आणि अश्व हातामध्ये घेऊन तो त्या ठिकाणी चाललेला होता. आणि जसा तो त्या ऋषींच्या, त्या महात्म्यांच्या जवळ आला, त्या महात्म्यांनी हात वरती करून त्याला आशीर्वाद दिले. तसा प्रतापभानू राजाने हात जोडले आणि हात जोडून तो त्यांच्या समोर गेला आणि म्हणाला की तुम्ही खूप तपस्वी आहात, याआधी मी तुम्हाला इथे कधीही बघितलं नाही, आपण कोण आहात? त्याच्या वेळेला ते म्हणले की माझा परिचय मी देईनच, पण पहिले मला सांग की तू कोण आहेस? प्रतापभानू राजांनी विचार केला की आपण राजांनी कधी स्वतःचा परिचय द्यायचा नसतो, म्हणून प्रतापभानू राजांनी सांगितलं की प्रतापभानू नावाचा राजा आहे आणि त्याचा मी मंत्रीगण आहे. त्याच्यावरती ते तपस्वी साधू म्हणाले की बाबा, मी पण एक तपस्वी आहे, मी पण एक साधू आहे. मग प्रतापभानू राजा म्हणला की तुम्ही इथे कधीपासून आहात? त्यावेळेला ते म्हणले की जेव्हापासून ही सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून मी इथेच आहे आणि भूत भविष्य वर्तमान सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत आणि आज मी तुला दर्शन देण्याचं काही वेगळं प्रयोजन आहे. मला माहिती आहे तू माझ्याशी खोटं बोलत आहेस, तू स्वतःच
प्रतापभानू राजा आहेस. आणि प्रतापभानू राजांनी त्यांना कबुली दिली की हो, मीच तो प्रतापभानू राजा आहे. मग त्याच्यावर ते म्हणले की आता तू मला तुझ्या नगरीमध्ये घेऊन चल, आणि तुझ्या नगरीमध्ये घेऊन चलत असताना तू या नगरीमधनं म्हणजे की तू इथे झोपी जा, मीच माझ्या मायावी पूर्ण ताकदीने तुला तुझ्या नगरीमध्ये घेऊन जातो, तुला तुझ्या दरबारामध्ये झोपवतो, तुझ्या राजवाड्यामध्ये झोपवतो, तुझा जो हा अश्व आहे तो अश्व शाळेमध्ये बांधून टाकतो, आणि मी तुझे जे राजपुरोहित आहेत त्या राजपुरोहितांचा पूर्णपणे त्या ठिकाणी हरण करतो आणि त्यांना पळवून घेऊन जातो, आणि उद्याच तुझ्या नगरीमध्ये मी स्वतः तो राजपुरोहित म्हणून येईन. तू माझं स्वागत कर आणि मी सांगीन त्या आज्ञेप्रमाणे वाग. 100% तुझं कल्याण होईल. या संपूर्ण वसुंधरेचा तू राजा होशील आणि इंद्रापेक्षाही मोठं पद तुला प्राप्त होईल की पुढे जाऊन तू इंद्रपद पण ग्रहण करू शकतो. प्रतापभानू राजाला खूप आश्चर्य वाटलं आणि त्या ठिकाणी प्रतापभानू राजा फसला. पुढे काही चौकशी करायच्या अगोदरच प्रतापभानू राजांनी त्यांच्या सगळ्या अटी मान्य केल्या, आणि ती तपस्वी व्यक्ती ही दुसरं तिसरं कोण नसून तो केतू नावाचा मोठा राक्षस होता. आणि मग या केतू राक्षसाने बरोबर आपलं जे काही मायाजाल ते पसरवलं. प्रतापभानू राजा त्या ठिकाणी झोपी गेला, आणि झोपी गेल्यानंतर ज्यावेळेला त्याला जाग आली त्यावेळेला बघतो तर काय, तर तो त्याच्या राजवाड्यामध्ये होता, आणि राजवाड्यामधनं उठून तो अश्वशाळेमध्ये गेला, तर त्याचा अश्वसुद्धा त्या ठिकाणी अश्वशाळेमध्ये बांधलेला होता. आता प्रतापभानू राजाची पूर्ण खात्री झाली की महात्मा मोठा तपस्वी आहे, महात्मा मोठा चमत्कार करणार आहे, आणि खरोखरी हा देवाचा अवतार आहे. आणि त्याप्रमाणे प्रतापभानू राजांनी हाही पुढे सिक्वेन्स लावला की आता आपल्या राजपुरोहिताचं पूर्णपणे चोरी झालेली आहे, त्याचं पूर्णपणे हरण झालेलं आहे, आणि उद्या राजपुरोहित बनून तोच तो महात्मा, तोच तो सत्पुरुष येणार आहे. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडली आणि खरोखरी ते महात्माजी तेच राजपुरोहितचं रूप घेऊन त्या ठिकाणी आले, आणि त्यांनी रावणाला आदरातिथ्य केल्यानंतर शुभ आशीर्वाद दिले आणि सांगितलं की 1 वर्ष तू नगरीतल्या सगळ्या ब्राह्मणांना भोजन खायला घाल, दररोज दुपारचं भोजन तुझ्या इथे झालं पाहिजे. 1 वर्ष असं केल्यानंतर तुला संपूर्णपणे या पृथ्वीचा तू राजा होशील. प्रतापभानू राजांनी ती अट मान्य केली आणि सगळ्या ब्राह्मणांना आमंत्रित केलं की आपण सगळ्यांनी दररोज दुपारी जेवणाला माझ्याकडे यायचं, आणि 1 वर्ष मी तुम्हाला सगळ्यांना जेवायला घालणार. आणि मग त्याप्रमाणे त्या जेवणाला पहिल्या पंक्तीला सगळेजण ब्राह्मण गावातले एकत्र आले. सगळेजण म्हणले राजा खूप कृपाळू आहे, राजा खूप दयाळू आहे, आणि तो आपल्याला जेवायला पण घालणार आहे आणि वरती धन पण देणार आहे, आपण त्याला चांगले आशीर्वाद देऊ. आणि सगळे ब्राह्मण पंक्तीला बसलेले होते. अन्न प्रत्येकाच्या याच्यामध्ये वाढलं जात होतं, आणि आता भोजनाला तयारी करणार, चित्रावती ब्राह्मण काढणार, इतक्यात खूप मोठी आकाशवाणी झाली की हे ब्राह्मणांनो, तुम्ही हे अन्न भक्षण करू नका. हे अन्न हे माणसाच्या मांसापासून बनलेलं आहे. या अन्नामध्ये माणसाचं मांस आहे, नर असा बळी त्याच्यामध्ये दिलेला आहे, आणि नरबळीचं रक्त, नरबळीचं मांस या प्रसाद आहे. ब्राह्मणांनी हातामध्ये घेतलेलं चित्रावतीचं अन्न तसंच ताटात टाकलं, आणि सगळ्या ब्राह्मणांनी एकमुखाने त्या ठिकाणी प्रतापभानूला श्राप दिला की तू या ठिकाणी मृत्यू पावशील आणि तू राक्षस कुळामध्ये जन्माला येशील. असा श्राप देऊन सगळे ब्राह्मण त्या ठिकाणी ताटावरनं उठले. प्रतापभानू राजालाही आपली चूक कळली की अरे आपण कुठल्या तरी तिसऱ्याच माणसावरती विश्वास ठेवला ज्याच्याने आपला घात झाला. विभीषण म्हणतो मी त्यावेळेला होतो, आणि मी त्यावेळेला ऐकल्यानंतर प्रतापभानू राजा हा जमिनीवरती कोसळला, आणि हा संपूर्ण श्राप आमच्या कुळाला लागला. हा आमच्या कुळाला श्राप लागल्यानंतर त्या ठिकाणी देववाणी झाली की हे ब्राह्मणांनो, तुम्ही आकाशवाणी ऐकून निघाले, तुम्ही खात्री तर करून घ्यायची होती की खरोखरी त्या अन्नामध्ये मांस आहे का, आणि ही आकाशवाणी खरोखरी दैवी आकाशवाणी आहे का. मग त्यावेळेला ब्राह्मण म्हणले म्हणजे या अन्नात मांस नाही. ते बोलले या अन्नामध्ये मांस नाही. राजा खरोखरी प्रतापभानू चांगला होता, परंतु या केतू नावाच्या राक्षसांनी हे संपूर्ण या ठिकाणी छलकपट केलेलं आहे, आणि त्या छलकपटामध्ये तुम्ही ब्राह्मणांनी काहीही विचार न करता त्या ठिकाणी राजाला तो श्राप दिलाय. आता प्रतापभानू राजा हा पुढच्या जन्मामध्ये राक्षस कुळामध्ये जाईल, याला तुम्ही सगळे जबाबदार असाल. मग याच्यामध्ये करायचं काय, याच्यामध्ये काही ना काही आता त्याच्यामध्ये उशाप द्यायला पाहिजे. पण सगळ्या ब्राह्मणांनी त्या ठिकाणी उशाप दिला की नाही, तू राक्षस कुळामधला तू राक्षस कुळात जाशील असा आमचा श्राप असला तरी तू जन्म मात्र ब्राह्मण कुळामध्ये घेशील. आणि मग त्याप्रमाणे ते पाणी संपूर्ण त्यांनी राजावरती शिंपडलं आणि आमच्या दोन्ही भावांवरती शिंपडलं. मी त्या ठिकाणी उभा होतो, मी त्या ठिकाणी हा सगळा केविलवाणा प्रकार बघत होतो. आमचा तिघांचाही अंत झाला. आणि मग पुढे या अवतारामध्ये आमचा प्रतापभानू राजा म्हणजे प्रतापभानू नावाचा जो राजा आहे, माझा जो भाऊ आहे, तो रावण म्हणून जन्माला आला, आणि आम्ही दोघेजण त्याचे त्या ठिकाणी भाऊ म्हणून जन्माला आलो. मला जशी गतजन्माची आठवण आहे तशी रावणालाही गतजन्माची आठवण आहे. देववाणीमुळे आणि ब्राह्मणांच्या उशापामुळे पलसूच्या
कुळामध्ये आम्ही जन्माला आलो. पलत्सु कुळामध्ये जन्माला आल्यामुळे आमच्यावरती पूर्णपणे संस्कार जे आहेत ते ब्राह्मणांचे आहेत. परंतु रावणाला प्रचंड या सगळ्या पूजाकांड आणि त्याचबरोबर ब्राह्मण यांचा राग आलेला होता, कारण त्यांनी काही न विचार करता श्राप दिला होता. आणि त्या श्रापाच्या बदल्यापोटी हे संपूर्ण एवढा अत्याचार हा रावण या जन्मामध्ये करतोय का, तर त्या प्रताप भानूबरोबर जे छलकपट झालं, त्या जन्मात जे छलकपट झालं त्याचा तो पूर्णपणे बदला घेतोय. बिभीषणाचा हा वृत्तांत ऐकून हनुमानजी पूर्णपणे असे गहिवरून गेले आणि खरोखरी रावणाचा हा इतिहास समजल्यानंतर त्यांना मोठं आश्चर्य वाटलं. कदाचित आपल्यालाही हा इतिहास माहिती नसेल. ही कथा पुन्हा एकदा कधीतरी सत्संगाच्या माध्यमातून अजूनही आपण ऐकूया आणि एकदा रावणाची बाजूही समजून घेऊया. ओम साईराम.